Hi everyone, good morning all of you. So in this lecture we start our new chapter, that is insect pest control. In this lecture we discuss regarding the different pests of different crops. First of all, we go for definition of pest. We see what is meant by pest and what is meant by disease. Pest means any living organism that multiplies in large number and cause damage or disease to the human, animals, plants or its property. It is called as pest. म्हणजे कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा ह्युमनला किंवा ह्युमन हेल्थ असेल किंवा ह्युमन जे प्रॉपर्टी असेल ते डॅमेज करत असेल तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण पेस्ट म्हणतो. Whether they are insect, they are pest, they are insect, they are diseases, they are reptiles, some types of storage insect or weed also, that living organism are under pest category. तर मानवाला किंवा मानवाच्या संपत्तीला हानिकारक असणाऱ्या कोणत्याही जीवित किंवा कोणत्याही सूक्ष्मजीवाला आपण काय म्हणतो, पेस्ट असे म्हणतो. Then disease, it is defined as physiological or structural deformity that is harmful to the plant or any of its part or produce that reduces their economic value is called as disease. Or another definition is disease is a physical malfunction of the plant cell due to different biotic and abiotic agent is called as disease. तर फिजिकल मालफंक्शन म्हणजे काय की जी प्लॅन्टची सेल असते, प्लॅन्टची सेल रेग्युलर जे फंक्शन करत असेल त्या रेग्युलर फंक्शन करताना त्यामध्ये ॲबनॉर्मलिटीज येतात आणि ज्याच्यामुळे त्या वनस्पतीला किंवा त्या वनस्पतीच्या पार्टला नुकसान होतं. तर ते कशामुळं होतं, बायोटिक किंवा अबायोटिक एजंटमुळं होतं. आता या दोन प्रकारच्या एजंटमुळं डिसीज होतो. तर बायोटिक एजंट म्हणजे काय, जे ऑर्गॅनिझम लिव्हिंग असतात किंवा ज्या गोष्टी जीवित असतात त्याला आपण बायोटिक एजंट असे म्हणतो. तर अबायोटिक म्हणजे काय, नॉन लिव्हिंग किंवा त्याच्यामध्ये वेदर पॅरामीटर, टेम्परेचर असेल, त्यानंतर ह्युमिडिटी असेल, रेनफॉल असेल, ड्यू टू दिस नॉन बायोटिक एजंट ऑल्सो डिसीजेस आर कॉज. तर रोग म्हणजे काय, जेव्हा नॉर्मल प्रोसेस असते सेलची असेल किंवा एखाद्या टिश्यूची नॉर्मल सेल फंक्शन असेल तर नॉर्मल फंक्शन डिस्टर्ब होतं, कारण त्याच्यामध्ये एखाद्या पॅथोजनने म्हणजे एखाद्या सूक्ष्मजीवाने त्या प्लॅन्टवर अटॅक केलेला असतो आणि त्याच्यामुळे त्या रेग्युलर चाललेल्या प्रोसेसवर काय होतं, डिस्टर्बन्स येतो आणि त्यामुळं त्या प्लॅन्टला इजा पोचते, त्यालाच आपण डिसीज असे म्हणतो. तर या इन्सेक्ट पेस्ट कंट्रोलमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये ज्या कंट्रोलच्या मेथड्स आहेत त्या कंट्रोलच्या मेथड्स डिफरंट आहेत, जसे की केमिकल मेथड असेल, त्यानंतर मेकॅनिकल मेथड असेल, बायोलॉजिकल मेथड्स असेल. तर या सर्व मेथड्स आपण ते डिसीज किंवा एखादा पेस्टचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथडचा काय करतो, यूज करतो. आणि ती जी स्ट्रॅटेजी आहे की एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा एकात्मिक रोग व्यवस्थापन, ज्याला आपण इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो. मग इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट म्हणजे काय किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, तर जेव्हा ह्या वेगवेगळ्या एकच मेथड म्हणजे जे आपण नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स वापरतो त्या सेपरेट न वापरता प्रत्येक आपण सगळ्या मेथड्स त्या नियंत्रणासाठी वापरतो, त्यालाच आपण इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असे म्हणतो. In integrated disease or integrated pest management, we go for all the methods which prevent the disease as well as pest infestation, and that strategy is called as integrated disease management and integrated pest management. So in this lecture we see the different pests which affect in different crop. तर या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला जे इम्पॉर्टंट पेस्ट आहेत म्हणजे जे इम्पॉर्टंट कीटक आहेत जे वेगवेगळ्या पिकांमध्ये नुकसान करतात ते आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द पेस्ट ऑफ शुगर केन. तर जे ऊस पीक आहे तर ऊस पिकामध्ये कोणकोणत्या किडे आढळतात हे आपण सुरुवातीला पाहू. The pest of sugarcane consists of top shoot borer, stem borer, mealybug, woolly aphid, and white grub. So these are the different harmful pests which causes damage in the sugarcane yield. तर जे ऊस पीक आहे ज्याच्यामध्ये टॉप शूट बोरर असतो, स्टेम बोरर ज्याला आपण खोडकीड असे म्हणतो, त्यानंतर मिलीबग ज्याला आपण
पिठ्या ढेकून असे म्हणतो, किंवा उली ॲफिड म्हणजे ज्याला आपण लोकरी मावा म्हणतो, आणि फाईट ग्रब ज्याला आपण हुमणी असे म्हणतो. तर ही जी कीड आहे किंवा हे जे कीटक आहेत हे काय करतात, त्या ऊसाच्या उत्पादनावर परिणाम करतात. In this image you can see the top shoot borer. In this slide you can see its larval stage and adult stage. तर कोणत्याही कीटकाची जी अवस्था असते किंवा पूर्ण अवस्था असते ते दोन प्रकारे विभागलेले आहे. एक म्हणजे कंप्लीट मेटामॉर्फोसिस आणि दुसरी म्हणजे इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. आता कंप्लीट मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, की जेव्हा एखाद्या इन्सेक्टची जी लाईफ सायकल आहे त्यामध्ये 4 अवस्था असतात किंवा 4 स्टेजेस असतात, जसं की एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ह्या 4 जर त्यांच्यामध्ये ग्रोथच्या स्टेजेस असतील तर त्या कीटकाला, त्या इन्सेक्टला आपण कंप्लीट मेटामॉर्फोसिस असे म्हणतो. याच्यामध्ये पूर्ण अवस्था किंवा पूर्ण वाढीची ही 4 स्टेजेस असतात. तर दुसऱ्या प्रकारामध्ये इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये ज्या स्टेजेस आहेत, ग्रोथ स्टेजेस, त्या फक्त 3 असतात, एग, निम्फ आणि अडल्ट. तर त्या इन्सेक्टला आपण इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस इन्सेक्ट असे म्हणतो. तर अशा प्रकारे ही जी टॉप शूट बोरर आहे, तर या स्लाईडमध्ये तुम्ही 2 त्याच्या स्टेज पाहता किंवा त्याची जी अवस्था आहे त्या 2 प्रकार आहेत. एक म्हणजे लार्वा आहे आणि दुसरी म्हणजे अडल्ट. तर ही अडल्ट काय करते की एग लेईंग करते आणि त्या एगमधून लार्वा बाहेर पडते आणि ही लार्वा ऊसाचा जो टॉप असतो किंवा ज्याला आपण वाडं म्हणतो ऊसाच्या, तर त्या ऊसाला पोखरते, ऊसाच्या वाड्याला काय करते, पोखरते. त्याचं इंटरनल जे स्ट्रक्चर आहे ते इंटरनल स्ट्रक्चर डॅमेज होतं आणि परिणामी ती पानं पिवळी पडतात. आणि जेव्हा पाणी पिवळी पडतात याचा अर्थ त्याच्यामधलं जे अन्न तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती डिस्टर्ब होते आणि त्याचा परिणाम पूर्ण प्लॅन्टवर होतो आणि पूर्ण प्लॅन्ट ड्राय होतं. तर हे काय झालं, टॉप शूट बोररचे नेचर ऑफ डॅमेज झालं. So larva feeds on the leaves and later bore into the shoot. It is the natural damage of top shoot borer. And in this slide you can see that how the larvae feeds on the shoots of sugarcane. Then control measure: if we remove and destroy the infected shoots and the spraying of quinal phos or spraying of endosulfan is the control measure for the top shoot borer. जर ही टॉप शूट बोरर ही कीड जर आपल्याला नियंत्रणात आणायची असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की फील्डवर जर अशा प्रकारचे आपल्याला इन्फेक्टेड प्लांट्स दिसले तर इन्फेक्टेड प्लांट्स ते काढून टाकायचे किंवा एंडोसल्फान असेल किंवा क्विनॉल फॉस असेल याची फवारणी आपण करावी लागते. साधारण 3 मिली पर लिटर याप्रमाणे आपण काय करायची, या केमिकलची किंवा या रासायनिक कीटकनाशकांची काय करायची, फवारणी करायची. अनदर इन्सेक्ट इज शुगरकेन स्टेम बोरर, ज्याला आपण खोडकीड असे म्हणतो. In this image you can see that how the larva of stem borer bore into the stem of sugarcane and feed on internal structure of that stem. याच्यामध्ये काय करतात, जी अळी आहे ज्याला लार्वी असे म्हणतो, तर लार्वी काय करते, खोडाचा जो आतला भाग आहे तो आतला भाग पूर्णपणे खाऊन टाकते आणि स्टेमच डॅमेज झालं तर पूर्णच्या पूर्ण प्लॅन्टला जे ट्रान्सपोर्टेशन होतं, वॉटरचं असेल, फूडचं असेल, ते सर्व स्टॉप होतं आणि परिणामी पूर्ण प्लॅन्ट काय होतं, मरून जातं. सो द नेचर ऑफ डॅमेज इज दॅट लार्वा बोर होल इन टू द स्टेम अँड फीड्स ऑन इनर मॅटर अँड द अफेक्टेड प्लॅन्ट्स ड्राय अप ऑर डाय. Then control measure: remove the dry plant parts and spray the crop with monocrotophos. So by spraying of monocrotophos or by spraying of endosulfan, we control this sugarcane stem borer. Another important insect is mealybug. In this image you can see that how the adults of mealybugs look and how they infect the leaves of sugarcane. Here the nymphs suck the cell sap. In severe infestation can shriveled and remain stunted. तर मिलीबग काय करतात की हे रस शोषणाऱ्या ज्या किडी असतात त्या किड्यांमध्ये याचा समावेश होतो. तर पानातला जो रस असतो तो पूर्णपणे शोषून घेतात आणि त्यामुळे ते पानं जे असतात ते पाने अंकुशतात किंवा श्रिवेल्ड होतात, सुरकुततात. हे काय त्याचं झालं, नेचर ऑफ डॅमेज झालं. त्याचं कंट्रोल मेजर कसं करायचं, सेट ट्रीटेड विथ 1% फिश ऑइल, रोझिन्स ऑफ सोल्युशन बिफोर द प्लांटिंग. We know that there is a one term that is prevention is better than cure. Prevention is better than cure याचा अर्थ काय की जो सुरुवातीचा जो
काळजी असते ती जर काळजी आपण घेतली की त्यानंतर नियोजनासाठी लागणारा खर्च हा कमी घेतो. म्हणजे कोणताही डिसीज होण्याची वाट बघण्यापेक्षा किंवा एखादा डिसीजचा उपचार करण्यापेक्षा तो डिसीज होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. मग मिलीबग होऊ नये म्हणून काय केलं जातं, जेव्हा आपण ऊसाची प्लॅन्टिंग करतो त्या ऊसाची प्लॅन्टिंग करण्याच्या पूर्वी जे ऊसाचे सेट्स असतात ते सेट रोझिन सोपमध्ये किंवा फिश ऑइलमध्ये बुडवले जातात आणि ते जर फिश ऑइलमध्ये किंवा रोझिन सोपमध्ये जर बुडवले तर त्याचा मिलीबगपासून काय होतो, बचाव होतो. सो these are the important this is the important pest and this is the nature of damage of this pest and control measure. Then woolly aphids, in this image you can see that how the woolly aphids looks. The infestation start beneath the leaves, so this insect always remain below side of that leaves of sugarcane and along with the midrib. It suck the cellsap from the leaves and due to this leaves become yellow and dry. So this is the nature of damage of woolly aphid, and control measure is that clip and destroy the affected leaves of initial stage, spray the crop with malathion or dimethoid. So these are the different examples of insecticides which are sprayed for controlling the woolly aphid. woolly aphid ज्याला आपण लोकरी मावा असे म्हणतो. बऱ्याचदा तुम्ही जेव्हा ऊसाच्या शेतामध्ये जाता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे कीड किंवा कीटक दिसून येतात. तर लोकरी मावा का म्हटलं आहे की ज्याप्रमाणे लोकर असते पांढऱ्या कलरची आणि कॉटनी ग्रोथ असते त्याची, त्याचप्रमाणे ही जी इन्सेक्ट आहे ते कॉटनीसारखं दिसतं आणि त्याचा जो ग्रुप आहे तो कापसासारखा दिसतो, म्हणून आपण त्याला woolly aphids असे म्हणतो. तर ह्या woolly aphids काय आहेत, रस शोषणारे किडे आहेत ज्याच्यामुळं पाणी पिवळे पडतात आणि फायनली ते प्लांट काय होतं, ड्राय होतं. तर woolly aphidsचं जर नियंत्रण करायचं असेल तर जर एखादा इन्फेक्टेड पार्ट किंवा इन्फेक्टेड लीव्ह जर आपल्याला सुरुवातीला दिसलं तर ते काय करायचं, कट करायचं. किंवा तर जर जास्त प्रमाणात झालं तर आपण मेलाथिऑन किंवा डायमेथॉइडची जर आपण स्प्रेइंग केली, हे दोन इन्सेक्टिसाईड आहेत, तर या इन्सेक्टिसाईडची जर आपण स्प्रेइंग केली तर आपण woolly aphidsपासून त्या पिकाचं काय करू शकतो, बचाव करू शकतो. Then white grub, this is the polyphagous pest. Polyphagous, it means this pest feed on different crops such as vegetables, sugarcane, then flowers. So this is the polyphagous pest. आता जी हुमणी आहे तर त्याला आपण पॉलिफॅगस असे का म्हणतो, कारण ह्याला बहुभक्षी कीटक असे म्हणतो. कारण ह्याचा जो होस्ट आहे तो वेगवेगळी पिके आहेत, म्हणजे व्हेजिटेबल क्रॉप्स असतील तरी ह्याचं इन्फेस्टेशन होतं, फ्लावर क्रॉप्स असतील तरी इन्फेस्टेशन होतं. तर त्याची होस्ट रेंज जी आहे ती होस्ट रेंज कशी आहे, मोठी आहे. तर याचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे, किंवा ह्या स्लाईडमध्ये तुम्ही दोन प्रकारचे म्हणजे इथं तुम्ही अडल्ट पण पाहू शकता आणि त्याची लार्वी पण पाहू शकता. हे जे अडल्ट्स आहेत त्या अडल्टचं जे होस्ट आहे ते कुठं असतं, म्हणजे लिंबाचं जे झाड असतं त्या लिंबाच्या झाडावर तुम्हाला हे आढळून येतात. आणि ही लार्वी जी आहे ती लार्वी काय आहे, सॉईलमध्ये राहते, जी मुळं कुरतडून खाते आणि जर मुळंच डॅमेज झालं तर परिणामी पूर्ण झाड काय होतं, मरून जातं. The fleshy grubs are highly destructive to the roots and underground stalks of cane. The damage of sugarcane by grubs is noticeable during the July to September. जनरली जून जुलै जेव्हा असतो तेव्हा अशा प्रकारचे कीटक तुम्हाला लिंबाच्या झाडावर दिसून येतात. हे कीटक काय करतात, अंडी घालतात मातीमध्ये आणि त्यानंतर ही व्हाईट ग्रब ज्याला आपण हुमणी असे म्हणतो किंवा FYM, बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा शेणखत शेतकरी टाकत असतात तेव्हा शेणखतामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या हुमणी दिसून येतात. तर ह्या हुमणी काय करते की रूट असतं जे प्लॅन्टचं ते रूटच तोडून खातं आणि रूट डिस्टर्ब झालं की परिणामी टोटल जे प्लॅन्ट आहे ते प्लॅन्ट काय जातं, मरून जातं. तर कंट्रोल कसं करायचं, कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ अडल्ट्स अँड ग्रुप्स अँड ॲप्लिकेशन ऑफ फोरेट ग्रॅन्युअल्स ॲट द रेट 25 kg per hectare. तर यामध्ये आपण फोरेट जे इन्सेक्टिसायडल आहे, जो ग्रॅन्युअल इन्सेक्टिसायडल आहे ते ग्रॅन्युअल इन्सेक्टिसायडल आपण वापरतो. किंवा जूनमध्ये आपण काय करतो, तिथं जे अडल्ट्स असतात त्या अडल्ट्स आपण जर तिथं किल केले तर परिणामी जी फर्दर स्प्रेड होतो त्या पेस्टचा, तर फर्दर स्प्रेड पण काय होतं, कंट्रोल होऊ शकतो. Then aphids, jacid, thrips and whiteflies. So in this image you can see that aphids, jacid, thrips and whiteflies which are sucking pest. It means it suck the cell sap from the plant and plant become, or the leaves of plant become yellow and dry. And these sucking pests are controlled by spraying of insecticides such as chlorpyrifos, quinalfos. When we spray this type of insecticide to this sucking pest, we completely control this sucking pest. Then this is a bollworm which affect the cotton crop.
जसं आपण शुगरकेनच्या क्रॉप पाहिले, शुगरकेनचे पेस्ट पाहिले, तर ह्या आहेत ते कॉटनचा म्हणजे जो कापूस आहे, कापसावर पडणाऱ्या ह्या किडी आहेत, ज्याच्यामध्ये बॉलवर्म, ज्याला आपण बोंड अळी असे म्हणतो. याच्यामध्ये 3 प्रकारच्या अळ्या असतात. एकाला आपण अमेरिकन बॉलवर्म, स्पॉटेड बॉलवर्म आणि पिंक बॉलवर्म असं 3. याच्यामध्ये तुम्हाला पिंक बॉलवर्म दिसते, ज्याचा कलर गुलाबी रंगाचा असतो, त्याला आपण पिंक बॉलवर्म असे म्हणतो. तर अमेरिकन बॉलवर्म हे हिरव्या रंगाची अळी असते आणि स्पॉटेड बॉलवर्म याच्यामध्ये ठिपके असतात. तर अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या अळी आपल्याला कापूस या पिकांमध्ये पाहायला मिळतात. ह्या बोंड अळ्या काय करतात की जे कापसाची बोंड आहेत त्याला बोर करतात आणि आतला जो इंटरनल फायबर आहे किंवा इंटरनल स्ट्रक्चर आहे ते इंटरनल स्ट्रक्चर काय करतात, डॅमेज करतात. तर ह्याचं कंट्रोल मेजर कसं करायचं, तर ऑल बॉलवर्म्स कॅन बी कंट्रोल्ड बाय स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड सच ॲज ॲसिफेट ऑर क्लोरोपायरिफॉस. क्लोरोपायरिफॉस असेल, एंडोसल्फान असेल, तर या कीटकनाशकांचा फवारणी जर केली तर या बॉलवर्मपासून आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. देन इन पॅडी, तर भात पिकामध्ये हे इम्पॉर्टंट पेस्ट आहेत, जसं की स्टेम बोरर, ज्याला आपण खोडकीड असे म्हणतो. इन दिस इमेज यू कॅन सी दॅट द 2 stages आर सीन हिअर सच ॲज अडल्ट स्टेज अँड लार्वल स्टेज. Adult stage laying the eggs on the leaves. After that, from that eggs the larva comes out and which bore into the stem of that plant and whole plant become die. जर जी अडल्ट आहे, तर अडल्ट किंवा जी प्रौढ अवस्थेतील कीटक आहेत ते काय करतात, लीव्हजच्या किंवा स्टेमजवळ काय करतात, अंडी घालतात. त्या अंड्यातून लार्वी बाहेर पडते आणि ती लार्वी जे भाताचं पीक असतं त्याचं खोड जे असतं त्या वनस्पतीचं, त्या खोड काय करते, बोर करतं आणि त्यातला इंटरनल सगळं डॅमेज करतं आणि त्यामुळं काय होतं, जी झाडं आहेत किंवा जी भाताची रोपे आहेत ते रोपे काय होतात, पिवळी पडतात आणि मरून जातात. तर त्याचं कंट्रोल कसं करायचं, कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ एग मासेस अँड स्प्रे फॉस्मोइडॉन. जे फॉस्मोइडॉन जे इन्सेक्टिसायडल आहे, त्या इन्सेक्टिसायडलचा जर आपण स्प्रे केला तर याचं योग्य व्यवस्थापन होऊ शकतं. देन सोयाबीन. In soybean crop there is a stem borer. In this image you can see that how the larvae feeds on the stems of that soybean and which prepare the tunnel in the stem. तर ही अळी काय करते, जे खोड आहे ते खोड पोखरते पूर्ण आणि अशा प्रकारची एक तिथं चर तयार होते त्या खोडामध्ये. जेव्हा आपण ते कट करतो, वर्टिकल सेक्शन घेतो अशा इन्फेक्टेड प्लांट पार्टच्या, तर अशा प्रकारे आपल्याला ते दिसून येतं की ती लार्वेनी पूर्ण इंटरनल स्ट्रक्चर आहे ते इंटरनल स्ट्रक्चर काय केलं आहे, डॅमेज केलं आहे. For controlling this type of pest, we should go for spraying of chlorpyrifos on the crop for better control. Then pod borer. तर सोयाबीन पिकामध्ये दुसरी जी महत्त्वाची पेस्ट आहे ती म्हणजे पॉड बोरर. याचा अर्थ ज्या शेंगा असतात तर शेंगा पोखरणारी अळी असते, ज्याला आपण पॉड बोरर असे म्हणतो. तर ह्या इमेजमध्ये तुम्हाला पाहता येते की कशी लार्वी त्या जी पॉड्स आहेत त्या पॉड्सला काय करते, होल पाडते आणि आतला ग्रेन आहे तो आतला ग्रेन काय करते, खाऊन टाकते. तर याचं कंट्रोल करायचं असेल तर इन्सेक्टिसाईडची आपल्याला स्प्रेइंग द्यावं लागते, जसे की मोनोक्रोटोफॉस असेल, क्विनॉलफॉस असेल. अशा प्रकारचे कीटकनाशके जर आपण स्प्रे केली तर या आळीपासून आपल्याला प्रिव्हेन्शन करता येतं किंवा रक्षण करता येतं. तसंच ही मँगो हॉपर आहे, जो आंब्याचं झाड आहे, तर आंब्याच्या झाडावर हे अशा प्रकारचे तुम्हाला हॉपर्स दिसून येतात. तर हे हॉपर्स काय करतात की शूट असेल, फ्लावर असेल किंवा लीफ असेल त्याच्यावर इन्फेस्टेशन करतात आणि त्यामुळं जी लीफ्स आहेत त्याचं काय होतं, क्लोरोसिस होतं किंवा पिवळ्या कलरचे पडतात आणि वाळून जातात. आणि जर आपल्याला मँगो हॉपर जर कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी आपण डिफरंट इन्सेक्टिसाईडचा यूज करतो, जसं की मॅलाथिओन असेल, मोनोक्रोटोफॉस असेल, क्विनॉलफॉस असेल. तर याची जर आपण स्प्रेइंग घेतली तर आपल्याला मँगो हॉपर काय करू शकतो, नियंत्रण करू शकतो. अनंतर इम्पॉर्टंट इज फ्रूट फ्लाय, ज्याला फळमाशी. तर आपण बऱ्याच वेळा जेव्हा आंबा पाहतो तर आंब्यावर काळ्या कलरचे स्पॉट दिसतात. ते स्पॉट काय असतात की काय होतं, जेव्हा आंबा डेव्हलपमेंट होत असतो किंवा डेव्हलपमेंट स्टेजला असतो तेव्हा ही फ्रूट फ्लाय काय करते, त्याच्यावर डंख मारते आणि डंख मारल्यामुळं तिथला जो स्पॉट असतो तो काळा होतो. तर ह्याचं कंट्रोल मेजर कसं करायचं की जर मॅलाथिओन आपण केलं किंवा यूज ऑफ फ्रूट फ्लाय, आता जे फळमाशाचे सापळे असतात ते फळमाशाचे सापळे जर आपण लावले किंवा मॅलाथिओनसारखे जर इन्सेक्टिसाईड आपण फवारत असो त्या झाडावर तर अशा प्रकारच्या फळमाशीपासून आपल्याला मुक्तता मिळते.
तसेच सिट्रस म्हणजे लेमन असेल, ऑरेंज असेल किंवा संत्री, मोसंबी असेल, लिंबू असेल, अशा प्रकारच्या ज्यामध्ये सिट्रस बटरफ्लाय, अशा प्रकारचे बटरफ्लाय तुम्हाला दिसतं. तर ही बटरफ्लाय आपल्यासाठी हानिकारक नसतं, पण त्या बटरफ्लाय काय करतं की अंडी घालतं आणि त्यातून निघणारी जी लार्वी आहे ती सिट्रस लार्वी. ह्या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारच्या आळ्या ज्या असतात त्या सिट्रस फॅमिली म्हणजे ऑरेंज असेल, लिंबू असेल, तर अशा वनस्पतीमध्ये जर अशा प्रकारची आळी दिसली तर ती आळी काय करते, पानं खाऊन टाकते. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा बघता की लिंबाची पानं हे अर्धवट खाल्लेले असतात. ते खाण्याचं काम कोण करतं, तर ही लार्वी कळती. आणि हा जो बटरफ्लाय आहे हा त्याचा अडल्ट स्टेज आहे जे आपल्याला शेतामध्ये पाहायला मिळतं. तर ही अडल्ट स्टेज काय करते, त्या प्लॅन्टवर अंडी घालते आणि त्या अंड्यातून निघणारी जी लार्वी आहे ती लार्वी प्लॅन्टवर काय करते, इन्फेस्टेशन करते. तर याच्या नियंत्रणासाठी मॅलाथिऑन, मोनोक्रोटोफॉस हे प्रकारचे जर कीटकनाशके जर आपण फवारली तर याच्यापासून आपलं नुकसान वाचू शकतं. तसेच व्हाईट फ्लाय ज्याला आपण पांढरी माशी म्हणतो, म्हणजे ही आहे तर सिट्रसमध्ये. अशी माशी आपल्याला व्हेजिटेबल म्हणजे वांगं असेल किंवा टोमॅटो असेल तर याच्यामध्ये हा फळमाशीचा प्रादुर्भाव असतो. आणि ही फळमाशी काय करते, ती प्लॅन्टमधलं जे फूड असतं ते फूड काय करते, सक करते, त्यामुळं पानं पिवळे पडतात. बऱ्याच वेळा ही व्हाईट फ्लाय आहे ती याच्यामुळे मोझॅक होतो, कारण मोझॅक डिसीजचा हा वेक्टर आहे. म्हणजे व्हाईट फ्लाय काय करते, व्हाईट फ्लायने जर इन्फेस्टेशन केलं की त्यानंतर तिथं व्हायरस पण होतो, प्लांट व्हायरसचा काय होतो, इन्फेस्टेशन होतो. आणि ही जी व्हाईट फ्लाय कंट्रोल करण्यासाठी आपण मोनोक्रोटोफॉसची फवारणी केली पाहिजे. सो इन दिस लेक्चर वी सी द डिफरंट पेस्ट इन डिफरंट क्रॉप. इन अनदर लेक्चर वी सी द डिफरंट डिसीजेस इन डिफरंट क्रॉप. हे जे लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या कीटक पाहिलं किंवा महत्त्वाच्या किडी पाहिल्या, त्यांच्या अवस्था पाहिल्या, त्यानंतर त्या कशाप्रकारे पिकाला डॅमेज करतात आणि त्याचं कशाप्रकारे नियंत्रण करावं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं. तर पुढचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या डिसीज आणि ते डिसीज कसे कंट्रोल करायचे हे पाहणार आहोत. So now I am stop here. If you have any type of doubts and query regarding the pest of different crop, then contact with me. Now I am stop here. Thank you.